सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपला व्लॉग सकाळपासून नाही तर दुपारपासून स्टार्ट होते, कारण की आज संडे होता. मी काही शूट नव्हती करणार. मावशीचा फोन आला की ती घरी येणार आहे, सो मी विचार केला तर चला संडेचा पण व्लॉग शूट करते, कारण की संडेचा असं मी काय करत नाही, अख्खा दिवस झोपूनच घालवते. तर आम्ही तयारी करायला स्टार्ट केली. सगळ्यात पहिले अद्रक लसूणची पेस्ट केली आणि माझा पाय ना एवढा दुखत होता ना, काय माहिती कशा. मम्मीने पट्टी बांधली आणि मग त्याच्यानंतर मग चालू केलं. मग एका साईडला अद्रक लसूणची पेस्ट केली आणि मग गॅसवरती मटण शिजत ठेवलं, आणि मटणला शिजायला टाइम लागतं. आणि तुम्हाला मटणाची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. मी शूट तर नाही केली, पण परत मी शूट करेन. आणि आम्ही पहिल्यापासूनच वाटण बनवून ठेवतो फ्रीजमध्ये, कारण की हफ्ताभर लागतो आम्हाला. तर तो होता म्हणून पटकन मटण झालं. आणि मम्मी गेली होती दुकानात कोथिंबीर आणि लिंबू वगैरे आणायसाठी. त्यानंतर आम्ही घेतल्या भाकरी करायला आणि मम्मी खाली बसून थापून देत होती, मी वरती शेकत होती. साप भाकरी करताना एवढं गरम होत होतं ना, काय माहिती काय भाकरी करताना मला एवढा घाम फुटतो ना, काय सांगू तुम्हाला. भाकरी बघा किती मस्त फुगलेत. मस्तपैकी मटणचा रस्सा आणि तरी बघा किती भारी आली, पूर्ण तरी तरी. ती सकाळची बिर्याणी गरम होते आणि इथं भाकरी येते, याच्यात ते पापलेट फिश. आणि त्याच्यानंतर पाहुणे आलेले, त्यांनी मी ताट वाढून घेतले. मस्त भाकरी आणि दादाला ताट वाढलं होते. चापी मस्त माक आले होते, काका दादा आणि मावशी सगळेजण जेवले. मी नाही जेवले, कारण की मला पोटच एकदम गच्च गच्च झालतं. आणि त्यानंतर बडीशॉप वगैरे आणली, मग आम्ही थोडे गप्पा वगैरे केले आणि मग ते निघाले आणि आम्ही त्यांना रस्त्यावर सोडायला गेलो. आणि ही त्यांची नवीन गाडी, एकच हफ्ता झाला गाडी घेऊन. चला बाय. त्याच्यासाठी एवढं. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.